गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर आमदार अनिल परब यांनी गंभीर आरोप केलेत। मंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींचा कांदिवलीमध्ये सावली नावाचा डान्स बार असल्याचं अनिल परब यांनी म्हटलं। मात्र मंत्री पदावर असताना खात्याशी संबंधित व्यवसाय करू शकता का असा सवाल करत परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। दरम्यान या योग्य वेळी माझी बाजू मांडेन अशी प्रतिक्रिया योगेश कदम यांनी दिलेली आहे। मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये सावली बार अँड रेस्टॉरंट आहे। हे सावली बार अँड रेस्टॉरंट, या सावली बार अँड रेस्टॉरंट मध्ये 30 मे 2025 ला समतानगर पोलीस स्टेशन आणि युनिट नंबर 12 यांनी रेड केली। ही रेड का केली? कारण त्यांच्याकडे माहिती आली की इथे डान्स बार चालतो, अश्लील नृत्य चालतात। परंतु पोलिसांना ज्यावेळेला माहिती मिळाली की अश्लील डान्स बार मध्ये असे प्रकार होत आहेत, पोलिसांनी रेड केली। 22 डान्स बार बाला ह्या पकडल्या गेल्या। ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत। एखादा मंत्री आपल्या खात्याचा पदभार सांभाळत असताना त्या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय करू शकतो का? गृहमंत्र्यांकडे मी आज अपेक्षेने बघतोय की एक राज्यमंत्र्याच्या घरात डान्स बारचं परमिशन आहे, त्यांचं प्रिमायसिस ते आहे, कायद्याप्रमाणे ते लायबल आहेत, कायद्याप्रमाणे ते दोषी ठरलेले आहेत। या गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा मी या दोन्ही प्रकरणात मागतोय। मला बघायचंय सरकार काय करते, आणि जर आज सरकारने काही केलं नाही तर ह्या सगळ्या गोष्टींना सरकारचा पाठिंबा आहे असा समज आज 12 कोटी जनतेच्या समोर जाईल। आज मी एवढंच म्हणेन, योग्य वेळी योग्य ते उत्तर देईन, पुराव्यानिशी देईन की त्यांचे पुरावे कसे खोटे आहेत। फक्त बदनामी करण्याच्या दृष्टीने, फक्त कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट ह्याच्या नावाखाली ज्या गोष्टी सभागृहामध्ये रेटून नेलेल्या आहेत, त्याचं जे काही उत्तर द्यायचं आहे ते उत्तर योग्य वेळी मी देईन। आणि त्यांच्या आरोपावरती आज ते राजीनाम्याची मागणी करतायत। ठीक आहे, विरोधी पक्षामध्ये आहेत, एखादा कुठला तरी विषय रेटून धरायचा आणि त्याच्यावरती राजीनामा मागायचा ही त्यांची आता कार्यपद्धती झालेली आहे। यावरती योग्य ती माझी बाजू ह्याच्यावरती योग्य ती माझी बाजू ही योग्य वेळी मांडेन।